मधुर रेसिपीज मध्ये आपणा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे। आज आपण अतिशय टेस्टी आणि क्रिस्पी असा उपवासाचा मसाला डोसा कसा बनवायचा हे पाहणार आहोत। उपवासासाठी नेहमी खिचडी खाऊन कंटाळा आला असेल तर हा उपवासाचा मसाला डोसा नक्की ट्राय करून पहा, तुम्हाला तो नक्कीच खूप आवडेल। तर वेळ न घालवता लगेच सुरू करूयात आजची आपली रेसिपी। हा उपवासासाठीचा डोसा बनवण्यासाठी आपण नॉर्मल तांदळाऐवजी वरईचे तांदूळ किंवा भगरचा वापर करणार आहोत। मी इथे 1 कप वरईचे तांदूळ घेतलेले आहेत। बाजारात हे खूप इझिली अवेलेबल असतात। हे पहा, अशा प्रकारचे वरईचे तांदूळ असतात। याला उपवासाचे तांदूळ असेही म्हटले जाते। हिंदीमध्ये याला समा के चावल असेही म्हटले जाते। हे वरईचे तांदूळ मी सुती कपड्याने व्यवस्थित स्वच्छ पुसून घेतलेले आहेत। धुण्याची वगैरे अजिबात गरज नाहीये। 1 कप वरईसाठी मी इथे पाव कप साबुदाणे घेतलेले आहेत। साबुदाण्यामुळे आपल्या डोशाच्या पिठाला बाइंडिंग येणार आहे। आता हे वरईचे तांदूळ आणि साबुदाणे आपल्याला मिक्सर मध्ये बारीक करून घ्यायचे आहेत। साबुदाणे ही मी एका स्वच्छ कपड्याने स्वच्छ पुसून घेतलेले आहेत। साबुदाणे आणि वरई मी बारीक वाटून घेतलेले आहे। वाटताना मी पाणी वगैरे अजिबात घातलेले नाहीये, कोरडेच वाटून घेतलेले आहे। आता यात मी 1 चमचा सेंधा नमक घालते आहे। सेंधा नमक उपवासासाठी वापरले जाते। त्याचबरोबर पाव कप मी दही घालते आहे आणि आता थोडे थोडे पाणी घालून आपल्याला हे मिश्रण व्यवस्थित वाटून घ्यायचे आहे। जसे डोस्याचे बॅटर आहे तसे बॅटर आपल्याला इथे तयार करून घ्यायचे आहे। हे पहा, अशा प्रकारचे आपले डोस्याचे बॅटर वाटून तयार आहे। साधारण 1 कप पाणी मी इथे वापरलेले आहे। आता हे बॅटर आपल्याला साधारण 1 ते 2 तास रेस्ट करायला ठेवायचे आहे, ज्यामुळे त्याचे फर्मेंटेशन होईल आणि छान क्रिस्पी डोसे तयार होतील। साधारण तासभर मी हे बॅटर ठेवलेले आहे आणि आता आपण चेक करूया। तुम्ही बघू शकताय आपले बॅटर व्यवस्थित सेट झालेले आहे, छान फर्मेंट झालेले आहे। बबल्स तुम्ही बघू शकता, यात बबल्स तयार झालेले आहेत। बॅटरची कन्सिस्टन्सी अगदी परफेक्ट झालेली आहे। यापेक्षा पातळ बॅटर आपल्याला नाही बनवायचे। आता आपण डोशासाठीची चटणी बनवून घेणार आहोत। त्यासाठी मी इथे 1 वाटी ओला नारळ घेतलेला आहे। तुम्ही याऐवजी सुक्या खोबऱ्याचाही वापर करू शकता। 2 चमचे मी भाजलेल्या शेंगदाण्याचे कूट घेतलेले आहे। शेंगदाण्याचा कूट घातल्यामुळे आपल्या चटणीला व्यवस्थित बाइंडिंग येणार आहे। त्याचबरोबर मी साधारण 4 मध्यम आकाराच्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि अर्धा इंच आले घेतलेले आहे। त्याचबरोबर थोडीशी कोथिंबीर मी घालणार आहे। तुम्ही जर उपवासासाठी कोथिंबीर वापरत नसाल तर तुम्ही स्किप केली तरी चालेल। त्याचबरोबर पाव चमचा जिरे, अर्धा चमचा मीठ आणि 1 चमचा दही मी इथे घालून घेते आहे। दह्याऐवजी तुम्ही 1 चमचा लिंबाचा रस घातला तरी चालेल। आता ही चटणी आपल्याला मिक्सर मध्ये वाटून घ्यायची आहे आणि हे पहा, ही चटणी मी इथे वाटून घेतलेली आहे। खूपच छान कलर आलेला आहे आपल्या चटणीला। ही चटणी तुम्ही अशीच खाऊ शकता किंवा याला जिऱ्याचा तडका दिला तरीही ती खूप छान लागते। डोशाचा मसाला बनवण्यासाठी मी इथे साधारण 2 मीडियम साईजचे बटाटे उकडून अशा प्रकारे तुकडे करून घेतलेले आहेत। सर्वात आधी आपण चटणीवर फोडणी घालून घेणार आहोत। त्यासाठी मी एक छोटे पॅन गरम करायला ठेवले आहे। त्यामध्ये मी साधारण 1 चमचा घी घातलेले आहे। घी छान गरम झाले की आपल्याला यात अर्धा चमचा जिरे घालायचे आहे आणि त्याचबरोबर मी साधारण 3 ते 4 लाल मिरच्या घालते आहे आणि आता ही फोडणी आपण चटणीवर घालून घ्यायची आहे। डोशाचा मसाला बनवण्यासाठी लगेचच मी कढई गरम करायला ठेवलेली आहे आणि मस्त तडका बसलेला आहे चटणीला। चटणी आपली तयार झालेली आहे। आता आपण डोशाचा मसाला तयार करून घेऊया। कढई गरम झालेली आहे। आता आपण यात फोडणीसाठी साधारण 2 चमचे साजूक तूप घालून घेणार आहोत। तुम्ही याऐवजी शेंगदाणा तेलाचा वापर केला तरी चालेल। तूप व्यवस्थित गरम झालेले आहे। आता आपण फोडणीसाठी अर्धा चमचा जिरे घालायचे आहे। जिरे तडतडले की आपल्याला यात अर्धा इंच किसलेले आले आणि 3 ते 4 बारीक कापलेल्या हिरव्या मिरच्या घालून घ्यायच्या आहेत। मिरच्या आणि आले तुपामध्ये व्यवस्थित परतून घ्यायचे आहे। मिरच्या व्यवस्थित परतून झाल्या की आपल्याला यात थोडेसे मीठ घालून घ्यायचे आहे। थोडेसे मिक्स करून आपल्याला लगेचच यात उकडलेला बटाटा घालून घ्यायचा आहे। थोडेसे मीठ मी मिरच्यांमध्ये घातले होते आणि आता उरलेले मीठ आपण बटाट्यांवर घालून घ्यायचे आहे, ज्यामुळे ते बटाट्याला एकसारखे लागले जाईल। टोटल मी इथे 1 छोटा चमचा मीठ वापरलेले आहे। तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे मिठाचे प्रमाण कमी जास्त करू शकता। आता आपल्याला या मसाल्यामध्ये साधारण 2 चमचे भाजलेले शेंगदाण्याचा कूट घालून घ्यायचा आहे आणि सर्व इन्ग्रेडियंट्स व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे। थोडीशी कोथिंबीर मी यावर घालून घेणार आहे। जर तुम्ही उपवासासाठी कोथिंबीर नसेल खात तर तुम्ही स्किप केली तरी चालेल।
आणि आपला डोशाचा मसाला इथे तयार झालेला आहे. आता आपण डोसे तयार करून घेऊया. डोसा बनवण्यासाठी मी तवा गरम करायला ठेवलेला आहे. आता आपले जे बॅटर आहे त्यामध्ये मी साधारण 1 चमचा पिठी साखर घालते आहे. साखर घातल्यामुळे डोशाला छान टेक्स्चर येते, अगदी मार्केटमध्ये जसा डोसा मिळतो तसे. तवा छान गरम झाला आहे. डोसा टाकण्याआधी आपल्याला तो एका कपड्याने पुसून घ्यायचा आहे. त्यानंतर साधारण 1 पळी बॅटर आपल्याला तव्यावर घालून घ्यायचे आहे आणि एकाच डायरेक्शन मध्ये अशा प्रकारे आपल्याला डोसा बनवून घ्यायचा आहे. आणि हे पहा, अगदी परफेक्ट डोसा बनलेला आहे. बॅटर एकदम परफेक्ट झालेले आहे. थोडेसे साजूक तूप आपण डोशावर लावून घेणार आहोत, ज्यामुळे डोसा छान क्रिस्पी बनतो. आणि आता हा डोसा छान ब्राऊन होईपर्यंत आपल्याला छान भाजून घ्यायचा आहे. आणि आता तुम्ही बघू शकताय डोसा छान ब्राऊन झालेला आहे. आता आपण तो काढून बघूयात. हे पहा, अगदी परफेक्ट डोसा भाजला गेलेला आहे. 2 साइडने डोसा भाजण्याची अजिबात गरज नाहीये. थोडासा मसाला आपण डोशामध्ये घालून घेणार आहोत. आणि हे पहा, अगदी परफेक्ट असा डोसा आपला इथे तयार झालेला आहे. अशाच प्रकारे सर्व डोसे आपण तयार करून घेणार आहोत. आणि आपला उपवासाचा मसाला डोसा इथे तयार झालेला आहे. अगदी परफेक्ट असा क्रिस्पी डोसा इथे तयार झालेला आहे. टेक्स्चरही खूप सुंदर आलेला आहे. तुम्हीही अशा पद्धतीने उपवासासाठीचा हा मसाला डोसा नक्की ट्राय करून पहा. फक्त उपवासासाठीच नव्हे तर नाश्त्यासाठी किंवा ब्रेकफास्टसाठीही हा एकदम परफेक्ट ऑप्शन आहे. तर तुम्ही हा डोसा नक्की ट्राय करून पहा आणि तुमचा डोसा कसा बनला हे मला कमेंटमध्ये कळवायला अजिबात विसरू नका. जर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. आणि हो, जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल आणि तुम्ही अजूनही माझ्या चॅनेलला सबस्क्राईब केलेले नसेल तर प्लीज सबस्क्राईब बटन प्रेस करा आणि त्याचबरोबर बेल आयकॉन प्रेस करायलाही विसरू नका, ज्यामुळे माझ्या नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळतील आणि माझे नवीन रेसिपीज तुमच्याकडून मिस होणार नाहीत. लवकरच भेटूयात अशाच एका नवीन रेसिपी बरोबर.